हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या केएस आरी वर्क या यूट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या अशा खास व्हिडिओ मध्ये। तर आज आहे आपला फ्री ऑनलाइन आरी वर्कचा दिवस 6वा। तर आपले 5 दिवस झालेले आहेत आणि 5व्या दिवशी आपण शिकलेलो आहोत की चेन स्टिच कशी करायची आहे। तर चेन स्टिच केल्यानंतर जो शेवटी धागा उरतो तो आपण तसाच नाही ठेवू शकत, कारण की तो जर धागा तसाच ठेवला तर आपले जेवढे काही वर्क केलेले आहे ते उगलू शकते। चेन स्टिच असो किंवा दुसरं इतर कुठलंही आरी वर्कचं काम असो, ते जर झाल्यानंतर गाठ नाही मारली तर पूर्ण हे वर्क हे उकलतं आणि आपल्याला परत करावे लागते। त्यासाठी आरी वर्कचं काम झाल्यानंतर शेवटी गाठ मारावी लागते। तर ती कशा पद्धतीने मारायची आहे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर गाठ मारण्याच्या मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहेत। जर तुम्हाला पहिली जमली नाही तर दुसरीही नक्कीच जमेल, हे एवढं नक्की आहे। तशा तर दोन्हीही पद्धती सोप्याच आहेत, पण जर बाय चान्स मध्ये तुम्हाला पहिली पद्धत जर समजली नाही तर दुसरी पद्धत तुम्ही यूज करू शकता। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आज आपल्याला लागणार आहे जरी थ्रेड, कटर, ग्लास पेन्सिल, नीडल आणि स्केल। चला तर मग आता आपण चेन स्टिच मारून घेऊया। तर यासाठी आपण एक रेषा ओढलेली आहे, त्यावर आपण चेन स्टिच करणार आहोत। सेम 5व्या दिवशी आपण जे शिकलेलो आहोत ना चेन स्टिच कशी करायची, सेम त्याच पद्धतीने आपण चेन स्टिच करून घेऊया। तर मी थोडंफार तुम्हाला सांगते कशा, त्या जर व्हिडिओ मध्ये समजलं नसेल तर या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की चेन स्टिच कशी करायची। ओके, तर आपण धाग्याला सांगितल्याप्रमाणे गाठ मारून घेऊया। हे बघा, गाठ अशा प्रकारची मारायची आहे की जेणेकरून ती गाठ कापडाच्या वरती आली नाही पाहिजे। आणि जर कापडाच्या वरती जर सुई आपण ज्या साइडने ज्या दिशेने जर वर्क करत त्याच दिशेने सुईचं टोक ठेवायचं आहे आणि सुई ही वरती काढताना सरळ नाही काढायची, थोडीशी गोल फिरवायची आहे, तेव्हाच सुई वरती येणार आहे। नाहीतर ज्या पद्धतीने आपण सुई टाकली त्याच पद्धतीने जर वरती काढण्याचा प्रयत्न केला तर कापड हा सुईमध्ये अडकतो। हे बघा, जर थोडासा हात फिरवला मागे पुढे तर ती व्यवस्थित वरती निघत आहे। तर अंगठा आणि करंगळीच्या बाजूच्या बोटामध्ये आपल्याला गाठ पकडायची आहे आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटावरून दोरा फिरवून गाठ ज्या ठिकाणी पकडलेली आहे त्याच ठिकाणी दोरा पकडायचा आहे आणि वरचा धागा हा कापडाच्या वरती येईल आणि खालची जी गाठ आहे ते सुटल्याच्या नंतर कापडाला अटॅच होईल। चला तर मग आपण इथे स्टिच करूया। हे बघा, सुईचं टोक हे ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्याच दिशेने ठेवायचं आहे। हे बघा, सुई आतमध्ये कापडच्या खाली घातली, दोरा अडकून सुई वरती घ्यायची आहे। बघा, याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। सुई खाली टाकून दोरा अडकून दोऱ्यासहित सुई वरती काढून थोडेसे खालचा धागा जो आहे ना तो खालच्या हाताने थोडासा ओढायचा आहे, जेणेकरून आपली स्टिच आहे चेन स्टिच जी आहे ना ती ढिली पडणार नाही, लूज पडणार नाही। याच पद्धतीने आपण स्टिच पूर्ण करून गाठ कशा पद्धतीने मारायची आहे ते शिकणार आहोत। हे बघा, जर आपण धागा जर तसाच सोडला ना
तर हे पूर्णपणे वर्क जे केलेलं आहे, जे स्टिच आहे ती पूर्ण निघणार आहे. असंच नाही धागा सोडू शकत आपण. हे बघा, जर आपण असंच जर सोडला तर खालचा धागा जर ओढल्याच्या नंतर पूर्ण हे उकलत आहे वर्क. हे बघा, पाहू शकता तुम्ही, पूर्ण वर्क उकलत उकलत जात आहे. तर त्यासाठी आपल्याला गाठ बांधणं ही खूप महत्वाचे आहे. तर आपण हे वरती काढलेला धागा जे आहे ना, तो तसाच न ठेवता इथे आपण गाठ बांधणार आहोत. तर आपण हे जो धागा आहे ना, हा जो पहिला धागा आहे समजा, तर याच धाग्यामधून आपण आता दुसरा नवीन धागा वरती काढून घेणार आहोत. हे बघा, याच धाग्यातून आपण एक नवीन धागा आता वरती काढून घेऊया. समजा हा जो आहे तो पहिला धागा आणि हा आता आपण जो काढणार आहोत तो दुसरा धागा. ठीक आहे, या पद्धतीने. हे बघा, हा पहिला धागा, हा दुसरा धागा. तर जो नवीन धागा काढलेला आहे, दुसरा धागा काढलेला आहे, तर दुसऱ्या धाग्यातून हा पहिला धागा वरती काढून खालच्या हाताने दोरा हा ओढून घ्यायचा आहे. हे बघा, दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा हा सुईच्या टोकामध्ये पकडायचा आहे आणि खालच्या हाताने दोरा हा ओढायचा आहे. हे बघा, गाठ आपली व्यवस्थित बसली आहे. परत एकदा सांगते. हे बघा, पहिला टाका दिला, दुसरा टाका दिला. आता आपण गाठ कशी करायची हे बघूया. तर ही पहिली पद्धत आहे. मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे पद्धत. ही जर समजली नाही तर ती ट्राय करा. हे बघा, पहिल्या धाग्यातून आपण दुसरा धागा वरती काढलेला आहे. हे बघा, थोडासा मी मोडच ठेवते जेणेकरून तुम्हाला हे दिसेल. हा दुसरा धागा आहे आणि हा जो आहे ना तो पहिला धागा. दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा सुईच्या टोकामध्ये धरायचा आहे आणि खालच्या हाताने खालचा धागा ओढायचा आहे. आणि शेवटी आपल्या एवढा दोरा पण राहत नाही, कारण की जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे, कारण की दोरा थोडासा मोठाच ठेवत आहे. आपण जर छोटे छोटे स्टिच घेतले ना तर दोरा हा उरत पण नाही. तर हे बघा, रिपीट करते. तर आपलं स्टिच समजा आपलं इथं काम पूर्ण झालेले आहे. बघा, व्यवस्थितपणे लक्ष देऊन पाहून करा, तुम्हालाही नक्की जमेल. हा जो पहिला धागा आहे याच्या आतमधूनच आपल्याला एक नवीन दुसरा धागा काढून घ्यायचा आहे. हे बघा, हे बघा, याच्या आतमधूनच घेतलेला आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि दुसऱ्या धाग्यातून आता पहिला धागा आपण काढून घेऊया. जो बोटामध्ये पकडलेला आहे तो आहे पहिला आणि जो वरती आहे तो दुसरा आहे. तर दुसऱ्या धाग्यातून आपण जो पहिला बोटामध्ये पकडलेला धागा आहे तो काढून घेऊया वरती. हे बघा, आणि खालच्या हाताने खालचा दोरा ओढायचा आहे जेणेकरून आपली गाठ पडणार आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला गाठ पाडण्याची दुसरी पद्धत सांगते. जर तुम्हाला पहिली जर जमली नाही तर ही दुसरी नक्कीच जमेल किंवा दोन्ही जमतील, एवढ्या काही हार्ड नाहीत. तर बघा, समजा आपल्या इथं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला इथे गाठ बांधायची आहे. तर आपण जे धागा घेतलेला आहे ना त्याच्या साइडलाच आपण दुसरा एक धागा वरती काढायचा आहे. हे आपला उरलेला धागा समजा, आणि याच्या बाजूनीच आपण कुठे पण अजून एक धागा आपण वरती काढून घेणार आहोत.
हे बघा, त्याच्या बाजूने धागा आपण वरती काढलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. दोन धागे दिसत असतील तुम्हाला. जर आपण पहिल्या धाग्यातून दुसरा जर धागा काढला ना तर आपली गाठ नाही बसणार. तर आपल्याला कधी पण दुसऱ्या धाग्यातून हा पहिला धागा काढल्याच्या नंतरच गाठ बसणार आहे. हे बघा, आपण ट्राय करू. आता हे जे आहे तो पहिला धागा आहे. आपण पहिल्या धाग्यातून आपण दुसरा धागा ओढून घेणार आहोत. बघू गाठ पडते का. हे बघा, गाठ नाही पडणार. इथं परत स्टिच होणार आहे. परत ही साखळी बनणार आहे. तर कधी पण दुसरा जो धागा नवीन काढतो ना तर त्याच्यामधून जो पहिला धागा आहे ना काढलेला तो ओढून घ्यायचा आहे. एवढं नक्की लक्षात ठेवा. दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा काढायचा आहे, तेव्हाच गाठ पडणार आहे. तर हे बघा, दुसरा धागा मी काढलेला आहे. आता या दुसऱ्या धाग्यातून आपण पहिला धागा काढू. हे बघा, दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा सुईच्या टोकात धरलेला आहे आणि खालच्या हाताने दोरा ओढून घेतलेला आहे. हे बघा, गाठ पडलेली आहे. धागा निसटत नाहीये. परत एकदा सांगते. आपण इथे गाठ पाडण्यासाठी स्टिच बनवून घेऊया. 1-2च, जास्त नाहीये. जर या पद्धतीने केलं तरी पण ही पद्धत पण सोपी आहे, तुम्हाला समजेल लवकर. तर याच्या बाजूलाच आपण आता दुसरा धागा काढून घेऊ. पहिल्या पद्धतीमध्ये त्याच धाग्यातून दुसरा धागा काढत होतो आणि या पद्धतीमध्ये या धाग्याच्या बाजूने दुसरा धागा काढून घेत आहोत. हे बघा, आता हे दुसरा जो धागा आहे ना त्या दुसऱ्या धाग्यातून आपला जो पहिला धागा आहे तो सुईच्या टोकामध्ये अडकून ओढून घ्यायचा आहे. हे बघा, मी हातानेच करून दाखवते म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. हे बघा, हा दुसरा धागा आहे ना तर पहिल्या धाग्यामध्ये टाकला आणि ही पहिला धागा सुईच्या टोकामध्ये पकडून धरला आणि खालच्या हाताने दोरा ओढलेला आहे. हे बघा, गाठ पडलेली आहे. ओके, परत एकदा रिपीट करते. ज्यांना कुणाला समजलं नसेल तर समजेल. हे बघा, स्टिच करून घेते मी. जो धागा आहे त्याच्या बाजूने दुसरा धागा काढून घेते. नवीन एक धागा मी काढलेला आहे. दुसऱ्या धाग्यातून परत पहिला धागा सुईच्या टोकात अडकून खालच्या हाताने खालचा दोरा ओढून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे, जमेल नक्कीच. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. तर आणि व्हिडिओ हा स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की चेन स्टिच ही कशी करायची आहे आणि स्टिच झाल्याच्या नंतर आपलं वर्क हे पूर्ण उकलू नये यासाठी गाठ कशी बांधायची आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या 7व्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, नक्की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे.